तुम्हाला खरं मॅजिक याची वस्तू सांगणार आहे. एका जंगलात शेरसिंग नावाचं सिंह राहत होता, जो जंगलाला राज्य करत होता. तर मग एकदा तो शिकारीच्या शोधात बाहेर पडतो. तर मग एका शिकारीच्या जाळ्यात अडकतो आणि मोठमोठे डरकाळे फोडत असतो. पण तो म्हणतो मध्ये संध्याकाळ झाल्यामुळे सगळे प्राणी आपल्या आपल्या घरी परतले. आता माझी मदत कोण करणार? तर वाचवा आणि डरके जोरजोरात फोडत असतो, पण कोणीही त्याची डरकाळी ऐकत नाही. तेवढा तेथे एक माणूस येतो आणि आपले चाकूने काढतो आणि शेरसिंगला बाहेर काढतो, म्हणजे मुक्त करतो. तर मग त्या माणसाच्या वर्तन बघून शेरसिंग आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, तुम्ही मनुष्य असूनही तुम्ही माझी मदत केली म्हणून मी तुमचे आभार आहे. तर मग शेरसिंगचं बोलणं ऐकून शेरखानचं बोलणं ऐकून तो माणूस म्हणतो, माझं नाव शेरखान राजा बरोबर मैत्री करायला खूप आवडेल. माझं नाव राजू आहे. मी रोज फांदी उचलून घेऊन जातो. आज मला झाडीची कोणती फांदी सापडली नाही म्हणून मी जंगलाच्या आत येऊन पोचलो. पण जंगलात येताच मला खूप भीती वाटत होती की कोणी जंगली जनावर म्हणजे जंगली कुठला प्राणी माझ्यावर हल्ला न करेल. थोड्यात माझी नजर तुमच्यावर पडली, म्हणून मला मनात भीती वाटत होती की तुम्ही मला खाऊन तर नाही टाकणार. पण तुम्हाला तसं बघून मी स्वतःला थांबवू नाही शकलो, म्हणून मी झाडे कापून तुमची मदत केली. तर शेरखान म्हणतो, तुमचे वर्तन बघून मी खूप आभारी आहे माझा मित्र. तर मग शेरखान म्हणतो की तुम्ही मला रोज भेटायला जंगलात येऊ शकता. तुम्ही शेरखानचे मित्र आहात आणि शेरखानचे मित्र दागे एवढी जंगलात कोणाची हिंमत आहे. राजू आता तर शेरखानला भेटण्यासाठी जंगलात येत होता. राजू त्याला गावाने आपल्याबद्दल सांगत होता आणि शेरखान सुद्धा जंगलातले प्राणी आणि जंगलाच्या गोष्टीबद्दल सांगत होता. त्याच्यामुळे त्यांची माहिती अधिकच वाटते. तर मग एक दिवस शेरखान म्हणतो, जर तुम्हाला वाईट वाटलं तर मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर राजू म्हणतो, शेरखान मित्राबरोबर चौकस करायची काही गरज नाही. तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता. तर शेरखान म्हणतो, जर जमत असेल तर तुम्ही मला एकदा तुमच्या बरोबर तुमच्या गावी घेऊन चला. मला खरंच मनापासून मनुष्याची वस्ती बघायची इच्छा आहे. शेरखानचं बोलणं ऐकून राजू हसतच म्हणाला, बस एवढीशी गोष्ट? तुम्ही माझे मित्र आहात. आज 3 दिवसानंतर तुम्ही माझ्या गावी येणार. तिथे स्वागत करताना मला आनंद होईल. तर मग राजूची गोष्ट ऐकून 3ऱ्या दिवशी शेरखान त्याच्याबरोबर त्याच्या गावात जातो. तर मग बाकीचे लोक म्हणतात, अरे बघा मित्रांनो, राजू बरोबर कोण आलाय? तर एक माणूस म्हणतो, अरे हा तर शेरखान आहे. आज आपण याला जिवंत जाऊन द्यायचं. तर एक माणूस म्हणतो, बरोबर बोलतो रे मित्रांनो, जसं आपण याच्या वडिलांना आणि आजोबांना मारलेलं तसं आज याला आपण मारून टाकू. सगळ्या माणसं म्हणावं लागतं, राजू तू बाजूला हो, आज मी शेरखानला मारणार आहोत. तर मग राजू म्हणतो, हे तुम्ही क्या बोलत आहात?
एक असं प्राण्याला सर्वांनी मारणं हा खूप मोठा पाप आहे. आणि हा तर तसेही माझा मित्र आहे. हा माझं हा माझं ऐकल्यावरच आपल्या गावी आलाय, कोणाचं नुकसान करण्यासाठी नाही आलाय. तर तो खूप रिक्वेस्ट करतो राजू. मग त्यांचे रिक्वेस्ट एक होऊन गावकरी शेखांना जंगलात पाठवायला तयार होतात. तर राजू विचार करतो, शेरखानचा जीव तर वाचलाय, पण मला याचं दुःख आहे की माझ्यामुळे शेरखानचा अपमान झालाय. मला शेरखानची माफी मागण्यासाठी जंगलात झालं पाहिजे. असा विचार करून राजू जंगलात जातो. जेव्हा तो झाडाचं फांदी कापत असतो तेव्हा तो इकडे तिकडे बघतो, पण आज त्याला शेरखान कुठेही दिसत नाही. तेव्हा राजू म्हणतो, अरे शेरखान तर मला नेहमी याच जागी येऊन भेटायचं, आज शेरखान गेला कुठे? शेरखानला शोधता शोधता राजू खूप जंगलाच्या खूप आतपर्यंत जाऊन पोचतो. तो बाकीचे प्राणी त्याला घेरून टाकतात. म्हणतो, आज तर मनुष्याचं ताजं वालं मांस खायला मिळणार, खूप मजा येणार. तर मग कोल्हीन म्हणते, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटत आहे, आज तर जंगलामध्ये मंगलच मंगल होणार आहे. आणि गद्दारांचे तसे तुकडे करून खाण्यास वेगळे मज्जा असते, हो ना. तर मग सगळे प्राणी राजूला मारण्यासाठी पुढे येऊ लागतात. तेव्हा शेरखानचे डरकाळीचा आवाज येतो. शेरखानचे डरकाळी ऐकून सगळे प्राणी अतिशय घाबरून जातात आणि तिथेच थांबतात. शेरखान म्हणतो, हे क्या होत इथे? हा माझा मित्र राहू आहे, म्हणजे राजू आहे. जर त्याला थोडाही खर्चातलं तर तेव्हा सर्वांना मारून टाकेन मी. तर कोल्हा म्हणतो, चुकीला माफी शेरखान, पण तुम्ही आज चुकीचं काहीतरी करताय. तुम्ही कदाचित विसरताय की या राजूने तुम्हाला मारायचं सतत नचलं होतं आणि तो याच्याशी दोस्ती करतात. तर मग शेरखान म्हणतो, तुम्ही सर्व राजूला चुकीचं समजताय. याने मला मारण्यासाठी कोणतंही प्रयत्न नसला नव्हतं. उलट तर त्यांनी माझा जीव वाचवलाय. जर हा नसता तर गावातल्या लोकांनी मला मारलंच असतं. तर मग यांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःची जीवाची पर्वा नाही केली होती. तो या दाश्वर बोलतो, आमच्याकडनं चूक झाली मित्र, आम्ही तुला शत्रू समजलो, पण तुम्ही तर आमचे राजा शेरखानचा जीव वाचवलाय. तर तुम्हाला शेरखानसारखं आवेल का माहिती करायला? राजा म्हणतो, हो आवेल. तर या गोष्टी तो बघायला आणि शिकायला मिळतं की हेच खरे मित्र असते, अशी होती खरे मित्र याची गोष्ट.